नमस्कार. शैली रिअल्टर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक 50 गुंठ्याचा प्लॉट. मौजे चिखली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी मध्ये डांबरी रस्त्याला लागून असणारा हा प्लॉट आहे. मुंबई गोवा महामार्गापासून साधारणतः 4 ते 4.5 किलोमीटर अंतरावरती चिखली रस्त्याला आल्यानंतर या डांबरी रस्त्याला लागून हा एक जो वाडी अंतर्गत एक वरती रस्ता जातो, या दोन्ही रस्त्याला लागून टच असणारी कॉर्नर प्लॉट, पूर्णतः मातीचा असा प्लॉट, 50 गुंठ्याचा 1/7/12 एक मालक असणारा क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे. बघू शकताय डांबरी रस्त्यापासून टच असताना थोडासा वरती चढत गेलेला असा हा प्लॉट आहे. पूर्णतः मातीचा चौरसाकृती प्लॉट आहे. पाण्याचं क्षेत्र आहे. या ठिकाणी विहीर किंवा बोरिंगला सहजरित्या पाणी लागू शकतं. या प्लॉटपासून साधारणतः खाली 150 ते 200 मीटर अंतरावरती 12 महिने वाहणारी नदी आहे, 12 महिने वाहणारं पाणी आहे या समोरील बाजूस. आणि इकडे साधारणतः 100 मीटरवरती प्लॉटच्या उजव्या बाजूला एक देखील नदी आहे, ती देखील 12 महिने वाहणारी नदी आहे. प्लॉट संपूर्णतः मातीचा आहे. बऱ्यापैकी लेवल या प्लॉटला आहे. अतिशय सुंदर असं लोकेशन आहे. वाडी वस्तीच्या जवळ असणारा असा हा प्लॉट आहे. या प्लॉटपासून आपल्या प्लॉटमधून समोर आपल्याला छत्रपती शिवरायांचा भवानगड हा जो किल्ला आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहू शकताय. अतिशय सुंदर असं लोकेशन आहे. मुंबई गोवा महामार्गापासून 4.5 किलोमीटर अंतरावरती, कडवे बाजारपेठपासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे. चिखली या गावाच्या अलीकडे साधारणतः 2 किलोमीटर अलीकडे प्लॉट आहे चिखली गावापासून. आंबा लागवड, काजू लागवड, कुठल्याही पद्धतीची फळबाग लागवड, फार्म हाऊस या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. हा प्लॉट जर तुम्हाला आवडला असेल, तुम्ही हा प्लॉट घेण्यासाठी जर इच्छुक असाल, तर माझे शैली रिअल्टर्स 7744994488 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ते या प्लॉटची सर्व डिटेल्स तुम्ही घेऊ शकताय. इलेक्ट्रिसिटी देखील या प्लॉटच्या जवळच आहे. प्लॉटचं डिमार्केशन केलेलं आहे. दोन्ही बाजूला रस्ता, मागच्या बाजूला उरलेल्या 2 बाजूला बांध, छोटासा कच्चा बांध या प्लॉटला आहे. माझं चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आता प्लॉटच्या मागील बाजूस आहे. ही मागील बाजूची उंच झाडं दिसत आहेत. ही प्लॉटची बॉर्डर आहे. छोटासा बांध या ठिकाणी आहे आणि या रस्त्याच्या डावीकडील हा पूर्ण प्लॉट खालपर्यंत गेलेला दिसतोय.